नवापूर येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा। प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार। ग्राहकांनी मांडले आपले विचार, आलेले अनुभव, केले कथन। महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर आणि नवापूर तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील तहसीलदार यांच्या दालनात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला होता। यावेळी निवासी नायब तहसीलदार PS मराठे, पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी, पुरवठा अव्वल कारकून सुनीता खिल्लारे, ममता वडवी, बकाराम गावित आदी उपस्थित होते। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशासकीय सदस्यपदी नव्यानेच नियुक्त झालेले मंगेश येवले, ॲडव्होकेट राखी गौड, नायब तहसीलदार मराठे, पुरवठा निरीक्षक पाडवी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर तालुका अध्यक्ष सुधीर निकम, उपाध्यक्ष हेमंत पाटील, सचिव महेंद्र चव्हाण, सदस्य डॉक्टर अर्चना नगराळे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जालम सिंग गावित या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित ग्राहकांकडून आपल्या समस्या मांडण्यात आल्या होत्या। यावेळी बिंदू माधव जोशी, स्वामी विवेकानंद ग्राहक मंचचे सचिव दिवंगत श्रीकांत उर्फ बाबा पाठक यांच्या स्मृतीला उजाळा देत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। विधितज्ञ राखी गौड यांनी ग्राहक कायद्याविषयी माहिती दिली, तर प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना मंगेश येवले यांनी ग्राहकांचे हक्क आणि प्रत्यक्षात आलेले अनुभव सांगितले। कार्यक्रमाला आलेले प्रमुख अतिथी नव्याने नियुक्त झालेले अशासकीय सदस्य मंगेश येवले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष सुधीर निकम, उपाध्यक्ष हेमंत पाटील आणि पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार तालुका प्रशासनाकडून करण्यात आला। वीज वितरण कंपनीचे अधिकारी मुजीम शेख यांनी वीज ग्राहकांना आश्वासित केले की वीज बिला संदर्भात कोणत्याही तक्रारी असतील त्या लवकरात लवकर निराकरण करण्यात येतील। कमलेश मोरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 6% ऐवजी 10% कर वसुली केली जात असल्याबाबत तक्रार केली। सचिव महेंद्र चव्हाण यांनी ग्राहकांनी आपले हक्क व जबाबदारी ओळखली पाहिजे असे म्हटले असून ग्राहकांची फसवणूक कशी होते याबाबत प्रत्यक्षात आलेले अनुभव कथन केले। या प्रसंगी ॲडव्होकेट राखी गौड, डॉक्टर अर्चना नगराळे, हेमंत पाटील, प्रकाश खैरनार, मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटील सर तर आभार तालुका अध्यक्ष सुधीर निकम यांनी मानले। यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, ग्राहक मंचाचे पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले। ग्राहक पंचायत काय आहे हे आम्ही समजून घेतो, नंतर बाकीच्यांच्या समस्या सोडण्याचा 100% प्रयत्न करणार। दुसरी गोष्ट, ग्राहक खूप कमी ग्राहक विरोधात बोलतात। ग्राहकाने बोललं पाहिजे। 2-4 गोष्टी सोडल्या तर कुठंच ग्राहक बोलायला तयार नसतो, कारण त्याचे हितसंबंध जोडलेले असतात। म्हणून आपले हितसंबंध सांभाळण्याकरता ग्राहक आपले पर्सनल संबंध खराब करत नाही, म्हणून बाकीच्या गोष्टी बाहेर येत नाही। महत्त्वाच्या गोष्टी असतात, लाईट सर्वांची जीवनावश्यक वस्तू आहे म्हणून ती जास्त जोरात पुढे येते। बाकी जसं आमच्या मॅडमांनी सांगितलं, या मॅडमांनी सांगितलं, खूप गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपण समस्या आहेत त्याचं निराकरण करू शकतो। कमलेश भाऊंनी सांगितलं की ही कसली ग्राहक पंचायत की ज्याच्यामध्ये आमच्या शंकांचं निरसन 6-6 महिने होत नाही। त्यांचा प्रश्न एकदम योग्य आहे। काही टेक्निकल गोष्टी असतील त्याच्यावर आपण तहसीलदार साहेबांशी बोलू, तिथल्या स्टाफशी बोलू आणि त्यांच्या शंकेचं निरसन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। आपण सर्व या ठिकाणी आला आहे तर मी माझी नवीन जी बॉडी आहे, मी सर्व समावेशक बॉडी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या तालुकाध्यक्ष पदाच्या याच्यात मी स्वतः सुधीर निकम, आमचे उपाध्यक्ष आहेत, सर आहेत, शिवाजी हायस्कूलला शिक्षक आहेत, श्री हेमंत पाटील सर, आमचे सचिव आहेत जे स्वतः रेशन दुकानदार आहेत आणि खूप कमी रेशन दुकानदार असे आहेत की कोणताही चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता ग्राहकांना पूर्णपणे माल देण्याचा प्रयत्न करणारे आमचे महेंद्र भाऊ चव्हाण आहेत। मी दुसऱ्यांवर आरोप करत नाही, परंतु बॉडीमध्ये आहेत म्हणून मी त्यांचं असं म्हटलं। ग्राहकांना कसं काय करायचं विचार हे आपलं दुकानात गेल्यानंतर
आपण काही एखादी वस्तू घेतो आणि दुकानदार आपल्याला वस्तू देऊन देतो, पण घरी आल्यानंतर आपण बघतो की अरे इथे एक्सपायरी आहे आणि त्याच्यानंतर समजतं काही काही वेळेस ते आपल्याकडून खाल्लं पण जातो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर होतो. आणि हे असं चालू राहिलं आणि लहान मुलं तर बघत पण नाही, ते वाचत पण नाही, ते कुठे पैसे घेऊन जातात आई वडिलांकडून आणि सारखे दुकानात जातात, 5-5 2-2 रुपये चॉकलेट घेऊन येतात, वेपर्स घेऊन येतात आणि ते सारखे खात राहतात. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लहान मुलांवर येतो आणि त्याच्यामुळे लहान मुलांना रक्त एनिमिया कमी होऊन जातं. परत एक्सपायरी राहिले का त्याच्यात जर्म्स तयार होऊन जातात आणि ते पोटात गेल्यानंतर त्यांचं पोटदुखीचा त्रास चालू होऊन जातो, कोणाला डायरिया होऊन जातो, कोणाला वॉमिटिंग चालू होऊन जाते. तर थोडंसं सगळ्यांनी जागरूक राहा की आपण एखादी वस्तू दुकानातून आणल्यानंतर खाद्यपदार्थ एक्सपायरी आहे का नाही ते बघून घ्या आणि मग आपल्या पोरांना पण तसं शिकवा की ती वस्तू एक्सपायरी आहे का नाही आहे. आणि दुसरं असं की ते दादा आले होते आणि त्यांनी ते थोडी खंत व्यक्त केली. ते आता आम्ही पण दादा नवीनच आहे सगळे सदस्य, सुधीर भाऊंनी सदस्य म्हणून या मंचावर निवड केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद सुधीर भाऊ. आणि नक्कीच लक्षात ठेवू, आम्ही पण सगळे कार्यकारिणी सगळे नवीनच सदस्य आहे, आम्हाला पण ह्याच्यातली काहीच कल्पना नाही आहे. हां, आता हळूहळू आम्ही पण शिकतोय आणि तुम्ही पण आम्हाला शिकवा आणि सगळे मिळून आपण पुढच्या वेळी नक्कीच मोठा कार्यक्रम घेऊ. सर्व एकत्र आलेलो आहोत. यामध्ये कसं आहे की आपण सगळे ग्राहक आहोत, पण आपल्याला आपले काय कायदे आहे, याचा काय उपयोग आपण केव्हा करू शकतो, कुठे करू शकतो, कायद्यात याची पूर्ण तरतूद दिलेली आहे. त्याबद्दल मी थोडीशी माहिती देते की वगैरे भरले, एखादा मयत झाला तर आपण त्यासाठी काय करू शकतो. तर त्यासाठी आपण तिथे अर्ज करू शकतो आणि आपण आपली जे काही म्हणजे आपलं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई आपण ग्राहक तक्रार मंचद्वारे आपण मागू शकतो. 500च्या वर असतील त्या पोर्टल असतील आणि ते तेल जे आहे ते तेल लावल्यानंतर तुमचे जे केस आहेत ते टक्कर पडलेली ते येऊ शकतात बुवा. असं फक्त 100 रुपयाला एक बोतल होती. 100 रुपयाची बोतल म्हणतात ना की बुवा बोले ना बोल विकाय असं म्हणतात ना की बोर सुद्धा विकले जातं बुवा, असं खराब नसले. इतका पडला बोलण्यामध्ये की त्या बोलण्यामध्ये त्याने 100 काय त्याने 1000 बाटल्या त्यांनी विकून टाकल्या. आतापर्यंत जे तेल लावलेलं आहे ते तेलचे केस काय जे होते ते उडून गेलेले आहेत. त्यापैकी मी एक ग्राहक आहे. 100 रुपये मी सुद्धा घेतली होती, पण अजूनपर्यंत ते केस माझे आले नाही, परत उडून गेले अर्धे. म्हणजे असं सुद्धा अनुभव आहेत की आपण फसतो. सस्ता आहे तो कुछ भी लेने का नाही चलेगा. तो सस्ता आहे म्हणून काही घ्यायचं नाही, त्याची क्वालिटी क्वांटिटी बघा आपण, त्यानंतर आपण ती वस्तू घ्यायला पाहिजे. आणखी ग्राहक हा राजा आहे, आणखी राजा जर ठोसायला लागला तर प्रजा काय करेल. त्यामुळे आपण जागरूक राहिलं पाहिजे. त्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळेल याच्या पाठी मी लागलो. मी आल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदी माहिती काढली की माझ्या लोकांना काय त्रास आहे, इकडचे 20 ग्राहकांना काय त्रास आहे. जे मला कळलं की बाई आमच्याकडे बिल वेळावर येत नाही, रीडिंग घ्यायला येत नाही, त्याच्या पाठी मी लागलो आहे. आणि आजचे हे मंचावर अधिकाऱ्यांच्या समोर मी सगळ्यांना हे आश्वासन देतो की पुढच्या 2 ते 3 महिन्यापासून जे आपला वीज घरी नाही येणार, रीडिंगला माणूस नाही येणार, त्याचं काय आपण सोल्युशन काढू आणि ते प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट करून देऊ. जसे आमच्या साहेबांना म्हटले की साहेब आम्ही वीज वितरण कंपनी म्हणून तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच, ही आमची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी काय असते साहेब, मला लई कंप्लेंट यायला लागली आहेत की लोकांना फोन येतं की आम्ही बिल भरल्यानंतरच फोन येतो की साहेब तुमचं बिल भरून गेलेला नाही आहे, तुमचा मीटर कापून जाईल, तुमच्यावर हे ॲक्शन होईल. अच्छा काय फ्रॉड कॉल होते, तुम्ही जाऊ नका. तुम्हाला काय पण शक्य आहे डायरेक्ट माझा नंबर पण तिकडे आहे, इकडे पाहिजे तर मी देतो. माझी ऑफिस आहे. मी ज्यावेळी इकडे असतो प्रॉपर मी मुंबईचा, ज्यावेळी मी इकडे असतो त्यावेळी 24/7 इकडच्या लोकांसाठीच असतो. कधी कोणी रस्त्यात भेटले साहेब मला अशा प्रॉब्लेम झाला, तिकडे थांबून नाही करायला लागतो. काय झालं तुझं प्रॉब्लेम, तो जे झाला ते झालं. आता मला एक चान्स द्या आणि खरा मी इकडे ग्राहकांचे जे काय प्रॉब्लेम आहे ते मी वीज वितरण कंपनी ते तर्फेने सॉर्ट आउट करतो. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्टी काय तर आपल्याला फोन आला की तुमचं बिल भरलेली नाही आहे, तुमचं हे प्रॉब्लेम आहे, त्याचा तो प्रॉब्लेम आहे, अजिबात त्याच्यावर काय कान धरू नका. काय शंका असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा.
टेम्पोमध्ये डाळ विकली जात होती. सर्वांना बघितलं असेल तुम्ही. तर ती डाळ तुवर डाळ म्हणून विकली जात होती. ज्या तुवर डाळची किंमत बाजारात 180 ते 200 रुपये किलोपर्यंत होती आणि ती डाळ हा टेम्पोवाला 100 रुपये किलो विकत होता. तर या डाळीसाठी मी सहनिशा करण्यासाठी पाडवी साहेबांना मी फोन केला होता. पाडवी साहेब नंदुरबारला कामानिमित्त बाहेर होते. आम्ही त्या टेम्पोजवळ गेलो. मी ज्या डाळीची ज्यांना पारख आहे अशा लोकांना मी माझ्यासोबत घेतलं. टेम्पोजवळ गेलो. टेम्पोची डाळीची तपासणी केली असता ती डाळ वटाण्याची निघाली आणि आपल्या नवापूर शहरातले चांगले म्हणजे सुशिक्षित लोक ती डाळ खरेदी करत होते. एक नाही तर 5-5 किलो घेऊन गेले. तर माझ्या ह्या सर्व नवापूरकरांना आणि ग्राहकांना विनंती आहे की कोणतीही वस्तू खरेदी करताना 10 वेळा विचार करा आणि उघड्यावर जे बाजारात विक्रीला येतं ते तर खास करून चकासून घ्या. आपण जागृत करण्यासाठीच आमचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत नियमित कार्यरत असते. त्यात मी नवापूर शहरामध्ये माझ्यापर्यंत जेवढं होत असेल तेवढं करतो. आता कालचे सुधीर भाऊ काल जे DSS मोबाईलवाल्यांची जी कंपनी आलेली आहे त्यांनी फार मोठा हे केलेलं आहे. त्यांचं ग्रँड ओपनिंग झालं. त्या ग्रँड ओपनिंगमध्ये मला एक प्रकर्षाने जाणून आलं की त्यांनी काही वस्तूंवर MRP 5-5 हजार रुपये दिलेली आहे आणि ती वस्तू ती 899 रुपयाला विकत आहे. आपले ग्राहक ते बी घेत आहेत. पण त्याला विचारलं मी की तुझी 5,000 रुपये किंमत असलेली वस्तू तू 899ला कसा देतोय. तर त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. मग ती तुम्ही पॉम्पलेट बघा. त्यांचे सर्व पॉम्पलेटवर त्यांनी फार स्कीम जाहीर केल्या आहेत. तर ह्या गोष्टी घेताना तुम्ही 10 वेळा विचार करा की 5,000ची वस्तू तो आपल्याला 899 रुपयामध्ये कसा देत आहे. आता तीच वस्तू मी मार्केटमध्ये तपास केली ती 500 रुपयाची आहे. म्हणजे एवढ्या तो स्कीममध्ये सुद्धा त्याचे 300-400 रुपये नफा कमवतोय. तर मेहरबानी करून सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी वस्तू खरेदी करताना किंवा हे करताना फार चकासून घ्यावं. MRP तपासावी. MRP तपासल्यानंतर त्याला किती नफा आहे, तो नफा किती जॉईन केलेला आहे. जर एखाद्या वस्तूवर तुम्हाला खरंच शंका आली तर तुम्ही समोरच्या व्यापाऱ्याला तिथे विचारू शकतात. परत तुमच्या ज्या दुकानामध्ये तुम्ही माल खरेदी करतायत त्या दुकानामध्ये जर त्याने असा बोर्ड लावला असेल की इथे विकलेला माल परत घेतला जाणार नाही तर हा कायद्याने गुन्हा आहे. आत्ताच एका मी याच्यावर गुगलवर सर्च केलं असताना तिथे बघितलं तर वकिलांनीच एक तो पोस्ट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कोणताही दुकानदार असा बोर्ड लावू शकत नाही. तरी माझ्या ग्राहकांना या बाबतीत बी विनंती आहे की त्यांनी कोणत्याही दुकानदाराने असा बोर्ड लावला तर त्याच्यावरती आक्षेप घेण्यासाठी आपल्याला पूर्ण हक्क आहे. आपल्या हक्काची तुम्ही नक्कीच अंमलबजावणी करा आणि कुठेही फसवणूक होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. भाजीपाला व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे की मी 2020 पासून मार्केट कमिटीमध्ये माझी लढाई सुरू आहे. 10% कमिशन घेतात आणि GR 6% आहे. मी तहसीलपासून तर कलेक्टरपर्यंत जाऊन आलो. मंत्र्यांपर्यंत मी माझे अर्ज सादर केला पण आतापर्यंत ग्राहकाला कोणतीच हे मिळालं नाही आणि त्यांना कारवाई त्यांच्यावर झाली नाही. 2020 पासून मी माझी लढाई सुरू आहे. तर कसला ग्राहक मंच आहे हा? ग्राहकांसाठी कोणता तुम्ही हे करताय? आलं का लक्षात? दुसरी माझी एक खंत अशी आहे की मी माझ्या मुलाच्या इकडे तहसील आपला रेशनमध्ये नाव देण्यासाठी 6 महिन्यापासून फिरतोय. ऑनलाईन नाव आहे, याच्यामध्ये नाव आहे आणि पण ऑनलाईनमध्ये नाव नाही आहे. रेशनमध्ये नाव आहे आणि ऑनलाईनमध्ये नाव नाही आहे. तर त्यासाठी 6 महिन्यापासून फिरतोय मी. मग कसला ग्राहक मंच आहे हा? इतकं बोलून माझे 2 संस्थेत नवापूर शहरातील बऱ्याच नागरिकांचे पैसे अटकले. त्याच्यातनं काही लोक ग्राहक मंचाद्वारे ती केस जिंकले सुद्धा आहेत. सुधीर भाऊ, मंगेश भाऊ. आणि या प्रश्नावर गेल्या 4-5 वर्षापूर्वी आमचे मित्र स्वर्गीय रऊफ शेख यांनी टाउन हॉलमध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता. या ठेवीदारांमध्ये एक आम्ही सुद्धा आहोत. माझ्या वडिलांनी या संस्थेमध्ये बरेचसे पैसे ठेवले होते आणि आमची केस राखी गौड आणि आमचे मित्र अनिल शर्मा यांनी ती जिंकली. आज त्या केसला जिंकून 10 ते 15 वर्षावर गेली पण अद्याप त्या संस्थेकडनं 1 रुपया मिळाला नाही. आमच्यानंतर नवापूर शहरातील बरेचसे लोकांनी त्या पतसंस्थेविरुद्ध केस केली, जिंकलेत, त्यांना 1 रुपया मिळाला नाही.
आम्ही वारंवार फोन करतो, ते DDRना फोन करतो, एकच उत्तर मिळतं की आमच्याकडे जो डाटा नाही, आम्हाला ती माहिती नाही. तर आता आपलं नवापूर शहरातलं जे ग्राहक मंच आहेत सर्व आमचे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत आणि सर्व युवा कार्यकर्ते आहेत. तर एक माझी विनंती राहील की नवापूर शहरातल्या बऱ्याचशा लोकांचा पैसा अटकला आहे. तो पैसा जर मिळवण्यासाठी आपण धुळे जिल्हाधिकाऱ्यांना थोडंसं जर हे केलं, त्यांना जर विनंती केली किंवा त्यांना जर तुम्ही पुशअप केलं तर हा नवापूर शहरातील लोकांचा पैसा मिळू शकतो. राष्ट्रीय ग्राहक दिन हा आपल्या ग्राहकांच्या हक्काचा दिवस असतो. शोकांतिका अशी आहे की या ठिकाणी ग्राहकाला बोलण्याची खूप मुभा असते, आपल्या तक्रारी मांडण्याची किंवा तक्रारीचं निरसन करून घेण्याची. पण या दिवशी कोणीही काही बोलायला तयार होत नाही आणि म्हणून उपस्थितांमधून जर कोणाला काही शंका असतील अशा वेळेस त्यांनी आपल्या शंका या ठिकाणी मांडाव्यात. स्वर्गीय बाबा पाठक यांच्यासोबत काम करताना आम्ही अनेक समस्या सोडवल्यात. त्यात प्रामुख्याने वीज मंडळाच्या बाबतीत खूप मोठ्या समस्या ग्राहकांना असायच्या. वारंवार चक्रा मारून थकून जायचे, शेवटी बाबा पाठक त्याचं निरसन करायचे. आणि म्हणून मी ग्राहकांना विनंती करतो की आता जर कोणाला काही समस्या असतील किंवा GSTबद्दल किंवा इतर काही बाबतीत आपल्याला शंका असेल ती आपण मोकळेपणाने या ठिकाणी मांडू शकतात. मला बोलण्याची मागं 2-3 वर्ष आधी 4 वर्ष आधी खूप नवापूर शहरातील खूप लोकांना जी बिलं आलेली आहेत ते कोणाला 8 लाख, 7 लाख, 10 लाख, 12 लाख वास्तविक रेसिडेन्शियल बिल आहेत. कोणी कंपन्या चालवल्या नाही आहेत, हे रेसिडेन्शियल बिल आहेत. त्याच्यामध्ये काही अंशी तुमचे कर्मचारी पण जबाबदार आहे. कारण आता लोकांमध्ये अवेअरनेस आली की रीडिंग टू रीडिंग आपण ऍप्लिकेशनला टाकू शकतो. त्यावेळेस हा विषय नव्हता. अजून 5-7 वर्ष आधी तुमच्या रीडिंग घेणारा आला, त्याला 50-100 रुपये दिले, त्याने कागदावर कमी रीडिंग लिहिली, तिथं त्याने त्याच्या सिस्टममधनं कमी रीडिंग टाकली, त्यांना बिल कमी आलं म्हणजे त्यांना असं वाटलं बिल सुटलं. परंतु ज्यावेळेस तुमच्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठ स्तरावरून ही कारवाई झाली त्यावेळेस त्यांच्याकडनं मीटर ज्या डेटपासून लावलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचे 1984 पासून लावलंय तर 84 ते 2001 ही रिकव्हरी काढली गेली. परंतु कायद्याने नियमाने मागच्या 3 वर्ष जिथून कारवाई झाली तिथून 3 वर्षाची रिकव्हरी करू शकतात. असे 2-3 मॅटर आहेत. याच्यावरती आपलं सहकार्याने मार्गदर्शन लागेल. खूप म्हणजे असे गरीब लोक आहेत जे आता पण लोक अदालतमध्ये लढत आहेत. बाबा पाठक त्यांच्यासाठी लढत होते परंतु आज दुर्दैवाने ते नाहीये. तर आपण नवापूरमध्ये आता नवीन रुजू झाले तर एवढं आपण आमच्या नवापूरकरांना तेवढं सहकार्य करणार.